नमस्कार मित्रांनो. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाबद्दल. हा विभाग आपल्या राज्यात मद्य, मळी, इथेनॉल, बियर, वाईन आणि औषधांचे नियमन करतो. या विभागाचे मुख्यालय मुंबईत असून नागरिकांसाठी 134 पेक्षा जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. तर या विभागामध्ये आता भरती प्रक्रिया जाहीर झालेली आहे. दारूबंदी पोलीस भरती 2026 राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत. या रिक्त पदांचा तपशील पाहण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तरच तुम्हाला कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याचा अभ्यासक्रम काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो, आपण ज्या परीक्षेबद्दलची किंवा जी पदं भरण्याबद्दलची माहिती घेणार आहोत त्याच्या आधी सुद्धा आपण या विभागाबद्दलची माहिती घेऊयात. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क हा विभाग मद्य, मळी म्हणजेच इथेनॉल, बियर, वाईन, औषधे व सौंदर्य प्रसाधने याचे नियमन करणारा एक प्रमुख विभाग आहे. याचे मुख्यालय मुंबई फोर्ट येथे असून विभागाचे प्रमुख आयुक्त हे असतात. त्याचबरोबर मद्य व मद्यार्कावरती नियंत्रण ठेवणे, देशी व विदेशी मद्य, बियर, वाईन यांचे उत्पादन, विक्री आणि वाहतूक यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा विभाग करत असतो. औद्योगिक वापरासाठी मळी आणि इथेनॉलचे नियमन करणे, त्याचबरोबर लायसनिंग म्हणजे अनुज्ञप्ती किंवा ठोक व किरकोळ विक्री अनुज्ञप्ती धोरण राबवणे, अंमलबजावणी आणि तपास यामध्ये बेकायदेशीर मद्य निर्मिती व विक्री रोखणे, NDPS कायदा म्हणजे औषधे व सौंदर्य प्रसाधनावरील नियंत्रण, लेखा व लेखापरीक्षण, विभागीय आर्थिक व्यवहारांचे परीक्षण करण्याचे काम सुद्धा हा विभाग करत असतो. आणि अशाच या विभागामध्ये आता जवळपास 1232 पदांची मेगा भरती जाहीर झालेली आहे. या विभागाची रचना अशी आहे की प्रादेशिक विभाग आहेत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली इत्यादी जिल्ह्यांमध्ये ही प्रादेशिक विभाग म्हणून हे ओळखले जातात. आणि लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत 134 सेवा उपलब्ध असून अनुज्ञप्ती अर्ज, नूतनीकरण, परवाने, तक्रारीचे निवारण इत्यादी कामकाज म्हणजेच नागरिकांसाठी सेवा हा विभाग पुरवत असतो. तर दारूबंदी कायदा आणि नियमन करून महाराष्ट्रामध्ये लागू असलेले विशेष कायदे आणि नियमावली यांचं पालन करण्याचं काम सुद्धा हा विभाग करत असतो. अशा या विभागातील भरती प्रक्रियेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण आपल्या भरती प्रक्रियेमध्ये काय काय म्हटलेलं आहे याबद्दलची माहिती घेऊयात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता नवीन पदनिर्मितीबाबत. महाराष्ट्र शासन गृह विभागाचा हा जो शासन निर्णय आहे तो दिनांक 31 जुलै 2025 रोजी जाहीर झालेला आहे. याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता इथे संदर्भ दिलेले आहेत तेथील 2/9/21च्या शासन निर्णयान्वये 3800 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागास अमरावती व नांदेड हे प्रादेशिक विभाग नव्याने निर्माण करण्यास व याकरिता 42 नवीन पदे निर्माण करण्यास संदर्भ यादी क्रमांक 2 येथील 5/1/22च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इतर राज्यामधील मद्य निर्मिती धोरण, अनुज्ञप्ती प्रकार, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या चांगल्या पद्धतीचा किंवा धोरणांचा अभ्यास करून महसूल वाढी संदर्भात उपाययोजना सुचविण्याकरिता दिनांक 9/1/25 रोजीच्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट समिती गठीत करण्यात आलेली होती. सदर समितीने सादर केलेल्या अहवालात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे क्षेत्रीय स्तरावरील मनुष्यबळ वाढविल्यास अंमलबजावणी व दक्षतेच्या कामामध्ये परिणामकारकता वाढेल आणि त्यामुळे उत्पादन शुल्काच्या माध्यमातून महसूल वाढ संभवते अशी शिफारस केलेली आहे. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे बळकटीकरण करण्याकरिता एकूण 1232 पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 10/6/25 रोजीच्या बैठकीत उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे. सदर मान्यतेच्या अनुषंगाने पदनिर्मितीबाबतचा प्रस्ताव माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 26/6/25 रोजीच्या बैठकीत सादर करण्यात आला. उच्चस्तरीय सचिव समितीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीनस्थ विविध 24 संवर्गात एकूण 1223 नवीन पदाच्या निर्मितीस मंजुरी दिलेली आहे.
यामध्ये शासन खर्चाची 609 नियमित पदे व 135 बाह्य यंत्रणेची पदे निर्माण करण्यास तसेच अनुज्ञप्तीधारकांकडून वेतनाचा खर्च भागविण्यात येणारी पर्यवेक्षकीय स्वरूपाची 479 पदे निर्माण करण्यास मान्यता दिलेली आहे. या व्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र आणि मदत कक्ष याकरिता 9 संगणकीय सल्लागार स्वरूपाची पदे बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता दिलेली आहे. त्या अनुषंगाने सदर पदनिर्मितीबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबद्दलचा शासन निर्णय असा आहे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता खालीलप्रमाणे नियमित 1088 पदे निर्माण करण्यास व बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यावयाची 144 पदे निर्माण करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. यामध्ये शासन खर्चाची पदे नियमित भरावयाची जी पदे आहेत ती 609 आहेत आणि बाह्य यंत्रणेद्वारे सेवा द्यायची पदे आहेत ती 135 आहेत. अनुज्ञप्तीधारकांकडून खर्च भागविण्यात येणारी पदे ही 479 असून एकात्मिक सूचना आणि नियंत्रण केंद्र म्हणजे IICC आणि मदत कक्ष HD याकरिता संगणकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची पदे ही 9 आहेत. अशी एकूण 1088 आणि 144 ही पदे भरती करावयाची आहेत. उपरोक्त प्रमाणे नवीन पदांचे संवर्गनिहाय विवरण खालीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेले आहे. इथे की पदनाम, वेतन श्रेणी, शासन खर्चाची पदे आणि अनुज्ञप्तीधारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पदे दिलेली आहेत. त्याच्यामध्ये गट अ मध्ये अपर आयुक्त S27 ही त्याची वेतन श्रेणी आहे, पद आहे 1. 2 सह आयुक्त S25 ही वेतन श्रेणी आहे आणि पद आहे 1. उप आयुक्त वरिष्ठ श्रेणी S23 पद आहे 2. वरिष्ठ स्थापना अधिकारी S22 पद आहे 1 आणि अधीक्षक S20 पद आहेत 8. अशी एकूण गट अ मधील 13 पद भरावयाची आहेत. गट ब मध्ये सहाय्यक आयुक्त S16 पद 1. लेखाधिकारी वेतन श्रेणी आहे S16 पद आहेत 2. उप अधीक्षक S16 पद आहेत 12. निरीक्षक S15 पद आहेत 22. अशी एकूण गट ब मधील 37 पदे मंजूर झालेली आहेत. त्यानंतर गट क मध्ये दुय्यम निरीक्षक म्हणजे S12 पद आहेत 30 आणि 185. सहाय्यक दुय्यम निरीक्षक S8 पद आहेत 224 आणि 103. जवानांची पद S7 ही वेतन श्रेणी असून त्याच्यामध्ये 154 आणि 191 अशी पदं आहेत. जवान वाहन चालक S7 131 पदं आहेत आणि प्रमुख लेखापाल सलेह S15 पदं आहेत 2. उपलेखापाल S13 पदं आहेत 2. कार्यालय अधीक्षक S14 पदं आहेत 12 आणि लेखापाल S8 पदं आहेत 4. अशा प्रकारे एकूण गट क ची पदं आहेत 159. ही शासन खर्चाची पदे आहेत आणि अनुज्ञप्तीधारकांकडून खर्च भागवण्यात येणारी पदे आहेत 479. अशी एकूण गट अ, गट ब, गट क एकत्रित मिळून 609 पदं ही शासन खर्चाची आहेत आणि अनुज्ञप्तीधारकांकडून भागवण्यात येणारी पदे जी आहेत ती 479 आहेत. म्हणजेच एकूण नियमित पदे ही 1088 मंजूर झालेली आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे सेवा घ्यावयाची पदे पदनाम आहे टिप्पणी सहाय्यक किंवा वरिष्ठ लिपिक पदसंख्या आहे 18. लेखापाल पदसंख्या आहे 19. लिपिक टंकलेखक पदसंख्या आहे 64. लघुलेखक उच्च श्रेणी पदसंख्या आहे 1. लघुलेखक निम्न श्रेणी पदसंख्या आहे 8. लघु टंकलेखक पदसंख्या 1. पट्टा नाईक पदसंख्या 1 आणि चपराशी पदसंख्या आहे 23. अशी एकूण 135 पदं भरावयाची आहेत. संगणकीय सल्लागार स्वरूपाची बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाची जी पदं आहेत त्याच्यामध्ये संगणकीय ज्ञान असलेले अधिकारी कर्मचारी माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिपत्याखालील महाIT मुंबई यांच्याद्वारे बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या सेवा पदं एकूण आहेत 9. सदरची पदनिर्मिती ही सद्यस्थितीत कार्यरत कार्यालयासह खालील नवीन कार्यालयाकरता मंजूर करण्यात येत आहेत आणि नवीन कार्यालयांमध्ये विभागीय उपआयुक्त बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर या 6 जिल्ह्याकरिता प्रत्येकी एक नवीन अधीक्षक कार्यालय, एकात्मिक सूचना व नियंत्रण केंद्र, मदत कक्ष आणि प्रशिक्षण अकादमी. उपरोक्त नव्याने निर्माण केलेल्या पदांची कार्यालयनिहाय संरचना व नवीन निर्माण करण्यात आलेल्या कार्यालयाचे कार्यक्षेत्र शासन निर्णय क्रमांक EST
1725 प्रक्र 122/2 रा उ शू 1 दिनांक 31/7/25 अन्वये निश्चित केल्याप्रमाणे राहील. उपरोक्त मंजूर पदासाठी वेतन व भत्त्यापोटी आवश्यक ती अर्थसंकल्पीय तरतूद करण्याबाबत आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई यांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ आ.पू.क. क्रमांक 280/आ.पू.क. दिनांक 16/6/25 व क्रमांक 188/सेवा 9 दिनांक 7/7/25 अन्वये प्राप्त सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिलेला असून संकेतस्थळ आहे www.maharashtra.gov.in. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा GR प्रसिद्ध झालेला आहे. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत 7,983 श्री एकनाथराव खडसे सन्माननीय उपमुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय, असा एक प्रश्न आता विधानसभेमध्ये आलेला होता. जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची बहुतांश पदे रिक्त असल्याने पुरेशा मनुष्यबळाअभावी अवैधरित्या होणारी मद्य निर्मिती व वाहतुकीवर नियंत्रण करणे, विशेष भरारी पथके नेमून कारवाई करणे शक्य होत नसल्याची बाब दिनांक 20 डिसेंबर 25 रोजी व त्या सुमारास निदर्शनास आली आहे. हे खरे आहे काय? असल्यास सदर रिक्त पदांमुळे अवैध मद्य निर्मिती व तिच्या वाहतुकीवर नियंत्रण होत नसल्याने वैध मद्य विक्री कमी प्रमाणात होऊन त्याचा शासनाच्या महसूलवाढीवर परिणाम होत आहे. हेही खरे आहे काय? असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागातील रिक्त पदे तातडीने भरून अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष भरारी पथके नेमून कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? यावरती श्रीमती सुनेत्रा पवार 1 व 2 हे खरे नाही असे उत्तर दिलेले आहे. जळगाव जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकरिता एकूण 86 पदे मंजूर असून त्यापैकी 51 पदे कार्यरत आहेत आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या माध्यमातून अवैध मद्य निर्मिती व वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यानुसार सन 2025-26 या वर्षात एकूण 1,872 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून 1,833 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यात वैध मद्य विक्रीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत वाढ नोंदवण्यात आलेली असून त्यामुळे शासनाच्या महसुलात वाढ झालेली आहे. जळगाव जिल्ह्यात सद्यस्थितीत 4 कार्यकारी निरीक्षक घटक, 1 भरारी पथक व 2 सीमा तपासणी नाके यांच्या मार्फत अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकी विरुद्ध कारवाया करण्यात येतात. याशिवाय प्रकरण परत्वे विभागीय भरारी पथक व राज्यस्तरीय भरारी पथक यांच्याकडूनही कारवाया करण्यात येतात. तसेच अवैध धंद्याविरुद्ध प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिनांक 31 जुलै 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये 1,232 नवीन पदे निर्माण करण्यात आली असून सदर पदे भरावयाची कार्यवाही करण्यात येत आहे, असे आत्ताच्या यामध्ये महाराष्ट्र शासन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालयात जुने जकात घर, 2रा मजला, शहीद भगतसिंह मार्ग, पोर्ट मुंबई 23 यामध्ये क्रमांक EST 1122 पदभरती 2022/32/2/3 अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागातील राज्यातील विविध कार्यालयातील लघुलेखक, लघु टंकलेखक, जवान, जवानी वाहन चालक व चपरासी या संवर्गातील पदभरती करिता ऑनलाईन पद्धतीने केंद्रीयरित्या करण्यात येत आहे. यामध्ये लघुलेखक जे आहेत ती पदसंख्या आहे 5, लघु टंकलेखक पदसंख्या आहे 18, जवान राज्य उत्पादन शुल्क 568, जवानी वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क पद आहेत 73 आणि चपराशी पद आहेत 53, अशी एकूण 717 पदे ही भरतीसाठी उपलब्ध आहेत. याची वेतन श्रेणी आहे लघु लेखक निम्न श्रेणी 9S15, वेतन श्रेणी आहे 41,800 ते 1,32,300 अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते. लघु टंकलेखक S8 25,500 ते 81,100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते. जवानासाठी S7 ही वेतन श्रेणी असून महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते लागू आहेत. जवानी वाहन चालक S7 महागाई भत्ता आणि
नियमाप्रमाणे देय असणारे भत्ते आहेत. चपराशी S1 यामध्ये महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते लागू आहेत. आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे तर लघुलेखक जे आहे निम्न श्रेणी त्यासाठी शैक्षणिक अर्हता आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी 12वी पास असणं गरजेचं आहे. लघुलेखनाची गती 100 शब्द प्रति मिनिट, मराठी टंकलेखनाची गती ही 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. लघु टंकलेखक माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, लघुलेखनाची गती 80 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखनाची गती 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाची गती ही 40 शब्द प्रति मिनिट इतक्या गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र आवश्यक आहे. जवान आणि राज्य उत्पादन शुल्क यासाठी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण, जवानासाठी इतर कोणत्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क यासाठी इयत्ता 7वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि वाहन चालवण्याचा परवाना किमान हलके 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना असणं आवश्यक आहे. चपराशीला माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही आपल्या पदांसाठीची शैक्षणिक अर्हता इथं त्यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर शारीरिक पात्रता जी आहे त्याच्यामध्ये जवान राज्य उत्पादन शुल्क व जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क या संवर्गातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शारीरिक पात्रता धारण करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी उंची आहे किमान 165 सेंटीमीटर, छाती न फुगवता 79 सेंटीमीटर व फुगवून छातीतील किमान प्रसारण 5 सेमी आवश्यक आहे. यामध्ये वजन लागू नाही. आणि महिला उमेदवारांसाठी उंची आहे किमान 160 सेंटीमीटर, छाती हा ऑप्शन लागू नाही आणि वजन हा 50 किलोग्रॅम असणं गरजेचं आहे. त्याचा अभ्यासक्रम आहे लघुलेखक निम्न श्रेणी लघु टंकलेखक जवान राज्य उत्पादन शुल्कला विषय आहेत बुद्धिमान चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. दर्जा आहे माध्यमिक शालांत परीक्षेचा, माध्यम मराठी आणि इंग्रजी आहे. प्रश्नांची संख्या आहे 30, गुणसंख्या आहे 30. प्रत्येक पदासाठी 30 प्रश्न आणि 30 गुण आहेत. कालावधी आहे 1 तास 30 मिनिटे आणि प्रश्नाचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे एकूण प्रश्न आहेत प्रत्येक विषयासाठी 30 म्हणजे एकूण प्रश्न संख्या असणार आहे 120 आणि गुण सुद्धा असणार आहेत 120. त्यानंतर जवान वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क त्याच्यासाठी बुद्धिमान चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये दर्जा आहे सर्वसाधारण शैक्षणिक अर्हतेनुसार. माध्यम आहे मराठी व इंग्रजी. त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजीसाठी 30 प्रत्येक विषयासाठी 30 गुण असणार आहेत. वेळ आहे 1 तास 30 मिनिटे. प्रश्नाचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आणि एकूण प्रश्न आहेत 120, गुण आहेत 120. अभ्यासक्रम यावरील दिलेल्या विषयामध्ये खालील घटकांचा आणि उपघटकांचा समावेश असेल. म्हणजे बुद्धिमान चाचणीमध्ये तुम्ही काय अभ्यास करायचा आहे तर उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. सामान्य ज्ञानामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह नागरिक शास्त्र, विज्ञान आणि चालू घडामोडी. मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. इंग्रजीमध्ये कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्सेस स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडॉम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असा हा अभ्यासक्रम असणार आहे. परीक्षेचे टप्पे असतील. जवान राज्य उत्पादन शुल्कसाठी एक असणार आहे लेखी परीक्षा 120 मार्कांची, शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी 80 मार्काची, अशी एकूण 200 मार्काची परीक्षा जवानासाठी होणार आहे. जवानी वाहन चालक त्याच्यासाठी लेखी परीक्षा 120 मार्कांची, शारीरिक चाचणी किंवा मैदानी चाचणी 80 मार्काची, अशी एकूण 200 मार्कांची परीक्षा असणार आहे. त्याचबरोबर विशेष प्रावीण्य अर्हताकारी चाचणीमध्ये हलके मोटार वाहन चालवणे, जड मोटार वाहन चालवणे म्हणजे सदर चाचणी फक्त जवानी वाहन चालक या पदाच्या उमेदवारांचीच घेण्यात येईल, कारण त्यांचं पदच ते आहे की मोटर चालवणे किंवा वाहन चालक. चपराशासाठी लेखी परीक्षा आहे 200 मार्कांची. लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखकसाठी लेखी परीक्षा आणि लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी लेखी परीक्षा आहे 120 मार्कांची आणि लघुलेखन कौशल्य चाचणी आहे 80 गुणांची, अशी एकूण 200 मार्कांची परीक्षा असणार आहे.
शारीरिक चाचणीमध्ये शारीरिक पात्रता पडताळणी आणि मैदानी चाचणी. जवान व जवानी वाहन चालक या पदांच्या शारीरिक पात्रता निकष पूर्ण केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी संबंधित जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येईल. त्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणीचा प्रकार असणार आहे. 1.5 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण, गोळाफेक 20 गुण अशी एकूण 80 गुणांची परीक्षा असणार आहे. महिलांसाठी मैदानी चाचणी प्रकार 1 किलोमीटर धावणे 30 गुण, 100 मीटर धावणे 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण अशी एकूण 80 मार्कांची मैदानी चाचणी किंवा शारीरिक पात्रता पडताळणी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे राज्य उत्पादन शुल्क विभागातील भरती प्रक्रियेबद्दलची माहिती आपण जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर एकूण पदांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे. लवकरच ही भरती जाहीर होणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.